सूर्यवंशी का वैभव अब पूरी दुनिया सोनी पर देखेगी। देखिए टैलेंट टीवी कप 9 जून से 21 जून तक सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क और सोनी लिव पर। यस यस आई एम रेडी। बाबा पिकनिक जाने का है, दारू वारू पी के लोने पीने का है, ओकने बिकने का है। वर्षा भाई निघालो आणि ओके म्हणजे ओके भाई। शपथ रे, पिकनिकला जायच्या आधी चालू केले तुम्ही? चालू चांगले खरं अंगू, पण मनातल्या मनात रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये उडी मारली रे। भाई 10 मिनिटात वेगळे पोहोचतोय भाई बिल्डिंग खाली। तू तयार आहेस ना? झालं तयार आहे मंदार। आता काय बायको आली की लगेच निघेन मी। वहिनी पण येतोय? बायकोला घेऊन नाही ए हॅलो मंदार, बायकोला कसं आणेन मी? आपल्या मित्रांची पार्टी आहे। अरे तुम्हाला सांगितलं होतं ना, ते 4 दिवसांपूर्वी आमचे आजोबा गेले तर ती माहेरी गेले, म्हणजे बायकोचे आजोबा गेले तर ती माहेरी गेली आहे, ती येईल आता। पैजा भाई तुझे सासरे गेले, मॅन्डी पिकनिकला येणार भाई। मॅन्डी माझा आजा सासरा गेलाय। ओके हा काय नाही रे, 102 वर्षांचे होते। वाट बघवते, आज जातील उद्या जातील, गेले फायनली। आणि मी असंही नमाला सांगितलंय, ती बोलली जा, काय हरकत नाही। सांगितलं ना भाई, तू सांगितलंय ना? तिला सांगितलं ऑलरेडी, येणार ती। ऐक ना भाई, फक्त ना आल्यावर मला खाली फोन करा। येस हो मी लगेच निघतो। चल भाई, बादशाह भी एक मिनिट थांब ही आली वाटतं नमा। ऐक फक्त खाली आल्यावर फोन करा पटकन। कर तू। चल भाई बादशाह वीर। हो बाय ठेवतो। नमा झालं का सगळं व्यवस्थित झालं? आता पोरं येतील मंदार वगैरे। नमा नमा एक इथे बस। कळलं? परत कोणी गेलं? नमा आई ग, आजोबा गेले, पण आजोबा गेले। दुसरे आजोबा गेले? एकच आजोबा होते ना रे, एकच आजोबा होते ना, ते गेले रे, आजोबा गेले। अरे बापरे, त्याच अरे थांब ए, अजून आहे दुःख त्याचं? अरे देवा, मी काय करू आता? ऐक बघ, ठीक आहे, रडू नकोस आता नमा। मला ना काय करू देवा, ते मला पण काही सुचत नाहीये रे प्रसाद, मी काय करू रे, मी काय करू? हो 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 मला आजीचं दुःख नाही। नमा काय कळत नाही, एक मिनिट शांत हो अरे देवा, आजीचं दुःख। आजीकडे भगवंत आहे रे मला प्रसाद, मी काय करू? हो नमा, ते झालंय, आजीचं वय सुरकुते आले आहेत आता, हरकत। आजीचा आजोबांशिवाय कसं होईल रे प्रसाद? याने मला वाटलं ते लुक वाईज आजी, मला असं वाटतं आजी ना नुसती काका खाते नुसती। खाका खाते म्हणजे? तिला ना समोसा खावंसं वाटतोय, आईस्क्रीम खावंसं वाटतंय, वडापाव खावंसं वाटतोय, तिला सगळं खावंसं वाटतंय। मी दादाला फोन केला होता तुझ्या, तर तो दादा बोलला आजीसाठी डोनट्स आणि वॉफल आणायला आला ना। म्हणजे चांगलं आहे, आजी नॉर्मल झाली आहे, हे चांगलं आहे। काय नॉर्मल नाही झाली आजी, मग? दुःखात खाते आजी सगळं। डोनट्स आणि वॉफल दुःखात खाते? दुःखात खाते। ते काय झालं, आजी खूप खायची ना, तर आजोबा तिला खूप ओरडायचे, खाऊ नको म्हणून चिडायचे तिच्यावर। तिला वाटते तिने खाल्लं तर आजोबा परत येतील, त्याच्यामुळे ती खाते आणि बोलवते। बोलवते बघा मी खाते, मला या वरडून आजोबा नाही येणार, आजोबा नाही येणार। आजीला कसं कळत नाहीये रे प्रसाद?
नाही ऍक्च्युली आजी तुम्हाला कळली नाही हे मजाच चालली आहे. ऐक ऐक काय बोलतो नाही नाही ऐक मला असं म्हणायचं की शांत हो ना. नाही कशी अगं 102 वर्षांचे होते आजोबा. 4 वर्ष सगळे वाट बघवतील, आज जातील उद्या जातील, आज जातील उद्या जातील, नाही का? हा बघ म्हणजे सोडून द्यायचं ना आपण आता. म्हणजे काही लोकांना सोडून द्यायचं आपण. पिकनिकचं पिकलं पान तर कळणार ना नमा, त्याला काय. हा आपण मूव्ह ऑन व्हायचं, आपण लक्ष नाही ठेवायचं. मला हो 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 थांब. आजीला नाही बघ. हॅलो भाई झापाक झुपुक टुंपुक भाई आगे ना नीचे. कसं तरी होतं. हॅलो हो ना आता काय ठीक आहे आता. अरे चलो चलो जल्दी चलो. अरे चेअर करो लवकर. आज दारू पी के आडवं दिडवं होणार भाई. ते आता विधात्याने जसं मांडलंय तसं होणार आता. अरे तुझी रेडी मिक्स मांडली रे याडिया. साध्या पाणी दे भाई, चालेल ना? हो आता का आपल्या हातात आहे ते. अचानक घडलं ना म्हणजे. अरे पैशा हा मॅन्डी भाई तुझ्या घरी जो शॉर्ट झालाय म्हणून तू टांग वेच देणार आहेस काय भाई? नाही नाही मी ए करतो. नाही भाई तसं करू नको भाई. नाही, तू हो. भाई पॉवर मध्ये रेडी होता भाई. हो 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 3 दिवस सुट्टी आहे असं मेसेज टाकायच्या आधीच तुझा इन असा मेसेज होता भाई. हा? भाई नाही भाई ग्रुप मध्ये तुझं पहिलं नाव होतं यार, बादशाह बीर भाई. असं करू नको यार. हो 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 मी बघतो. मी आपण करूया ना काहीतरी. हो भाई खाली आलो यार भाई. हो 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 बघूया. बघ, हो भाई. मी करतो. ओके हा. कोण होतं? हे बँक लोन कस्टमर केअर. खूप वेळ बोलले ना. काय झालं प्रसाद? मग काय झालंय माहितीये, काय झालं? मी तुला काहीतरी सांगितलं होतं. काय? म्हणजे बघ मी तुला बोललो होतो की मित्रांसोबत. नाही सोबत. हा मित्रांच्या सोबत नाही मिळाली त्यांना. कोणाला? आजोबांना माझ्या. नाही. आजोबांना मला नेहमीच म्हणायचे प्रसाद ना, त्यांचे सगळे मित्र नालायक होते सगळे मित्र. ते म्हणतात मित्र नालायक असतात, ते आधी निघून जातात, आपण मागे एकटेच राहतो. हे पटलं आजोबांचं. एकटेच राहतो म्हणाले. मित्र नालायक असतात, नालायक असतात, सगळे निघून जातात, आपण राहतो. मागे एकटेच राहतो. त्यांना काय देणं घेणं नसतं. नसतं. आणि मग नंतर काय होतं, ते पुढे जाऊन मजा करतात, व्हिडिओ पाठवतात, व्हिडिओ कॉल करून चिडवतात, आपण जीव जळत बसतो आपला. काय होतं? आपण काहीच नाही करू शकत. आपण म्हटलं हिंमत करून बोलायला पाहिजे होतं, पण नाही बोललो. आपण काय म्हणतो? पण मित्र नालायक असतात. नालायक असतात. ते पाठवतात आपला व्हिडिओ. तुला काय होतं? तू असं का बडबडतोस? काय झालं प्रसाद? ऐक ना. काय होतंय तुला? मला हे बघ, मला काहीतरी सांगायचं. सांग ना. काय झालं? नमा हा? 3 दिवस सुट्टी होती सलग, हो. म्हणून प्लॅन केला. मी प्लॅन केला. मी आजीला सांगितलंय की 3 दिवस सुट्टी आहे, तू घरी जेवण बनवू नकोस. प्रसाद येतील आणि डबा पोचवतील तुझ्याकडे असं सांगितलं मी. मला नाही डबा पोचवायचा. मला नाही डबा मी पोचवायचा. बरोबर केलं ना. मी नाही काय हा मॅन्डी भाई भाई नाही झालं. भाई तुला वहिनी सोडत नाही काय? भाई तू चाललं नाही का आम्हाला? नाही मॅन्डी तसं ना. भाई तू आम्हाला पाहिजेच भाई. भाई मी वर येतोय. नको वर कुठे जात नाही, वर नाही जायचं. आजोबा गेले ना, तुम्ही वर नाही जायचं. मी नाही खाली जाणार भाई, मी वर येतोय. मी येतो बाई. नाही, असं नाही बोलायचं. हे चुकीचं आहे. कुठे काय वर जायचं? नाही वर जायचं. मला सोडून जाणार का? बाई तू नको. मी करतो. मी वर प्रसाद मला सोडून जाणार का? ऐक शांत हो. नाही शांत एकदम शांत. सावरलंयस? हा हे बघ सावरलंयस म्हणून तुला सांगतो. मला तुला दुखवायचं नाहीये. मी काय सांगतो ते शांतपणे ऐकून घे. मी क्लिअर कट सांगणार आहे. मी ऐक. हा. मी ऐक. ऐक. मी क्लिअर कट सांगतोय. मी ऐक. आम्ही मित्र आहे ना. माझा फोन वाजला.
ऐक ना नमा महत्वाचं काय आलं आजीचा फोन हा आजीचा फोन एक मिनिट हा ठीक आहे आपण बोल आजी बोल डब्बा ऑटलेट काय इकडे हॅलो अरे कशाला फोन करताय शांत केलं ना मी तिला त्या तोंडात येतो थुका आजी आधी थुका ते तोंडात आहे ते मला अडवतील रागवते मग आजी आजी आजोबा येणार नाहीत तुम्हाला जावं लागेल त्यांच्याकडे आजी फोन ठेवा आधीच सांगतोय नमा पोहोचलीस का गाव पोहोचलं ह्याचं काय राहण्यासारखं आहे इथे मी प्रिमाइस सेंड केला होता अक्का तू फोन ठेवा येताना मैसूर पाक घेऊन या अरे नवरा गेला ना जरा काहीतरी बाळगा हो आजी मैसूर पाक फोन ठेवा तुम्ही मला बोलायचं होतं आजी अगं बरोबर. काय नाही आजीचं मसाला मैसूर पाक हवाय तिला मी बनवून देते आजीला बनवून देईल काय मी- मात्र तोंडात दात नाही येत मैसूर पाक घेते पाण्यात टाकते विरघळवते पिते काजू घेते पाण्यात टाकते विरघळवते पिते कशाला करायचंय पण हे? आजोबा तिला भरू देऊ तिच्या मनाचं समाधान तिच्या या वाटलं बघवत नाही हो. मग ऐक मला बनवीन सगळं शांत हो ना मग ऐक मला नमा मी काय सांगतोय ते नीट ऐकून घे नमा पिकनिकला आजोबा नेहमी म्हणायचे नमा बेटा आयुष्य म्हणजे पिकनिक असते बाळा शी वाक्य घाण आजोबांचं घाणेरडं काय वाक्याला अर्थच नाही आयुष्य म्हणजे पिकनिक आहे शी वाक्य नाही नाही तसं नमा मी हे बघ नमा बोलायचे आजोबा असं नमा आता हे स्टॉक सगळं हे झालेलं आहे स्टॉक आला म्हणून तर गेले ना आजोबा नाही, नाही, आजोबा ना- दुसरं काय झालं होतं त्यांना स्ट्रोक आला म्हणून गेला मी बोलतो तो स्टॉकच्या खाली तो लागतो मला समजून घे ना आणि स्टॉक आला आपल्यापासून लांब गेला तर आपला स्ट्रोक येऊ शकतो ऐकून स्टॉक म्हणजे लिकरचा स्टॉक लिकर पण खराब नाही त्यांचं लिव्हर खराब झालं तू लिकर बोलते मला समजून घे ना मला कसं तरी होतंय अगं नमा तू मला समजून घे थोडं काय झालंय लिकरच म्हणजे दारूचा मला दारू आठवलं बरं झालं दारूवरून लक्षात आलं माझ्या आठवलं? दारूवरून माझ्या लक्षात आलं तू एक काम कर आपल्या घरातली सगळी दारू घेऊन जा तेच बोलत मी होतो विसरले होते. मगाचपासून हे सांगत मी होतो मी विसरले होते सगळी दारू घेऊन जा आणि कुठेतरी फेकून दे ओतून टाक फेकून दे म्हणजे हा ते काय झालं तुला सांगते विसरले काय की असं म्हणतात की आपल्या घरातलं समजा एखादं मोठं माणूस गेलं ना की कुणीतरी एक जण काहीतरी एक गोष्ट सोडून देतं तर मी असं सांगितलंय की ठीक आहे जावई बापू दारू सोडतील जा घेऊन सगळी ओतून टाक घरातली दारू मी बरोबर केलं ना मी बरोबर केलं ना मी दारू सोडली सांगितलं मस्त केलं तू. मी बरोबर केलं मस्त केलं तू. मला माहिती माझी काय दारू सोडवली कोणीच काहीच सोडायला तयार नव्हतं आई म्हणाली मी नाही काही सोडणार दादा म्हणाला मी नाही काही सोडणार बहिणी म्हणाली मी काय करणार नाही मी म्हटलं नका काय करू त्यांचे लाडके जावई बापू आहेत ना ते दारू सोडतील मी बरोबर केलं ना मी बरोबर केलं ना मी मला माहिती होतं तुम्ही ऐका रडू नका तुम्ही अरे भाऊजी अहो भाऊजी मँडी बादशाह बहिणी बाई आजोबा गेलाय भाऊजी बादशाह फिर भाई हे भाऊजी ओके फाईन भाऊजी अचानक कसे आले मी सांग बरं आलं तू आलास एक खूप ताणलं जात होतं नाव मला क्लिअर कट काय तरी सांगायचं हे बघ 4 दिवसांपूर्वी आजोबा ज्यावेळी वारले त्याच्या आधी प्लॅन ठरला होता मी तुला सांगितलं होतं 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत आम्ही मित्र पिकनिकला जाणार आहे
सांगितलं होतं, म्हणजे आमची तारीख ठरलेली, आजोबांची जायची तारीख नंतर ठरली. हे बघ, मी क्लिअर सांगितलं. तू माहेरी जाताना पण मी तुला सांगितलेलं नमा मी जाणार आहे, तू बोललेली जा, काही हरकत नाही. नमा आता रिसॉर्ट बुक झालंय, सगळं स्टॉक आलाय, ट्रॅव्हलिंगची गाडी बुक झाली आहे, सगळं खर्च झालाय ना. मग मी कॅन्सल केलं ना तर हे सगळे कॅन्सल करतील, आहे ना मंदार? नाही नाही, म्हणजे तू पिकनिकला नाही आलंस तरी चालेल. घरी एवढं मोठं शॉर्ट झालं ना, तुला पिकनिकला यायचं शी. मंदार नाही नाही मंदार, एवढं काय बोलतो म्हणजे पशात दिसते नाही नाही शी. त्याला हे झालंय. घरी एवढा मोठा शॉर्ट झाला ना, तू पिकनिकला यायचं. वहिनीकडे बघ ना भाई, ऐक ना. वहिनीची हालत बघ भाई. सॉरी सॉरी भाऊजी 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 थँक्यू, खरंच थँक्यू. भाऊजी तुम्हाला सांगू का एक काय? गोष्ट, यांनी आजोबांसाठी दारू सोडली. बापरे, एवढा केला. अरे ती बोलू ना, मी नाही. सलाम तुमच्या कार्याला. अरे मी नाही मंदार. ऐक, कडा ऐक. पण तुम्हाला सलाम. कडक बस, कडक साग भाई, कडक साग. पाचशे फिर बाई. कॉन्ट्रीब्युशन दे, काय देऊ? काय कॉन्ट्रीब्युशन दे. 4,000 रुपये पर पर्सन आहे. रिसॉर्ट बुक झालाय, दारू आणले, हे आहे तिकडे, चकना आहे. 4,000 रुपये 25 रुपये असतं तर बहिणी केलं असतं आपण. आता मित्र पण येणार नाही, कॉन्ट्रीब्युशन पण नाही, करायचं कुठून वहिनी? मंदार दुःख भाऊजी कसलं रडू नका, हे बघा मंदार, दुःख वाईट असतं. मी येत नाही त्याचं दुःख आहे की कॉन्ट्रीब्युशन हे हे घे, हे घे, हे घे. नाही नाही, नको नको नाही, नाही, नको भाऊजी. नको वहिनी, नको प्लीज, नको वहिनी प्लीज. असू दे, असू दे. ठीक आहे भाई, वाईट वाटलं, आजी गेली. आजोबा गेलाय. ठीक आहे भाई. पशा तू ग्रुप मधून आउट झालाय सर. तुला बोललो होतं ना, मित्र नालायक असतात. नालायक असतात. फक्त जाऊ दे. कॉन्ट्रीब्युशन साठी आला, मला वाटलं माझ्यासाठी आला. जाऊ दे, जाऊ दे, सोडा. ऐका माझं, सोडा, त्यांच्याकडे लक्ष नका देऊ. सोड. मी काय म्हणते, त्या खालच्या पोळी भाजी केंद्राच्या ज्या काकू आहेत ना, त्यांना मी सांगून ठेवलंय की पुढचे जे 3 दिवस आहेत ना, तुम्ही डबा बनवून ठेवा आणि तुम्ही त्यांच्याकडनं डबा कलेक्ट करून तेवढा आजीला नेऊन द्या. मी जरा आवरते. आवडतं. मी कुठे जातेस तू? त्या ह्या येतील, रसिका, वनिता, प्रिया, ईशा येतील. का त्यांच्यासोबत ऍक्च्युली काय झालं, त्या मला त्या दिवशी मला म्हणल्या की तू दुःखातून अजून बाहेर पडत नाहीयेस ना, मग तुला जरा दुःखातनं बाहेर पडायला पाहिजे, तर आपण जरा 3 दिवस गोव्याला जाऊन येऊया. त्याच्यामुळे आम्ही जरा ठरवलंय मैत्रिणींनी जरा गोव्याला जाऊन. मी जरा मोकळी होते रे प्रसाद, मला मोकळं होऊ दे रे गोव्याला जाऊन. मला जरा मोकळं होऊ दे. मी जाते, मी आवरते. तू काय करतोयस? मी येऊ काय? राजा मार रे! परत मार! माझा plan केलाय. क्या बात, क्या बात, क्या बात! एकदम कडक साथ परफॉर्मन्स. सलाम आहे तुमच्या कार्याला. खूप मजा आली. बघा हसरसे काय म्हणतात प्रसाद दा. वा वा वा, बहारदार, लाजवाब परफॉर्मन्स. पशा, नमा, मँडी, कॉन्सेप्टही अप्रतिम होती आणि अप्रतिम परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी पण. कमाल. म्हणजे ज्या पद्धतीने तू सुरू केलंस पशा स्किट आणि नंतर नमा तू आलीस, असं वाटलं बाई केवढी दुःखात आहे ही बाई. नंतर जो तुझा ढालगजपणा हळूहळू बाहेर यायला लागला, वा वा वा, बहारदार बहारदार. ईश्वर आजोबांना हे स्किट बघण्याची संधी देव. वा वा वा, लाजवाब. मंदार, अफलातून अफलातून. चेरी ऑन द केक परफॉर्मन्स होता. म्हणजे काय जो म्हणजे तू येतानाच कळलं 4 डाऊन आहेस म्हणून. अफलातून. फार मजा आली. नमा कडक, पशा कडक, थँक्यू, थँक्यू. बहारदार. मजा आली, खूप मजा आली, खूप मजा आली. सई, तुमच्या दोघांची जुगलबंदी आणि त्यांनी दिलेला झणझणीत तडका याला मी जर तिथे येऊन दाद दिली नाही तर काय उपयोग? ये बात.